नमस्कार श्रोते हो, मी गजानन गिरी, आपलं माणूस 555 या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करतो। मी आज नवप्रकाशनने प्रकाशित केलेले प्राध्यापक वसंत गिरी लिखित तरुणांचे आयडॉल सुभाषचंद्र बोस या पुस्तकातील भाग 3 जगदीशचंद्राविषयीचा आदर याचे वाचन करणार आहे। तर ऐकू भाग 3 जगदीशचंद्राविषयीचा आदर। भाग 3 जगदीशचंद्राविषयीचा आदर। महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सुभाषबाबू कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये आले। याच कॉलेजमध्ये जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रे विज्ञान शाखेला अध्यापन करत होते। सुभाषची कला शाखा असल्यामुळे या शिक्षकांचा औपचारिक विद्यार्थी होण्याचे भाग्य त्यांना लाभले नाही, पण त्या वास्तूत त्या महान विभूतींचे अस्तित्व होते, त्यामुळे दुरून त्यांच्या दर्शनाचा लाभ सुभाषबाबूंना होत होता। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयातील केम्ब्रिज आणि लंडन विद्यापीठाच्या पदव्या मिळवून जगदीशचंद्र बोस 1885ला मायदेशी परतल्यावर प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक पदावर रुजू झाले। भारतीय शिक्षण सेवेत रुजू झालेल्या गोऱ्या प्राध्यापकास मिळणाऱ्या वेतनाच्या रकमेच्या 2/3 इतकीच रक्कम त्यांना मिळत असे। कायम करण्यापूर्वी तर 2/3 रकमेमधून अर्धी रक्कम दिली जाई। जगदीशचंद्र बोस एक विलक्षण प्रतिभा संपन्न वैज्ञानिक, ब्रिटिश राजवटीत त्यांच्या मायभूमीत अशी त्यांची प्रचंड उपेक्षा व्हावी, केवढे हे दुर्भाग्य। यापेक्षाही मोठ्या प्रमाणात या थोर शास्त्रज्ञाला अपमान पचवावा लागला त्यांच्या निवृत्तीच्या समारंभात। 8 डिसेंबर 1915ला जगदीशचंद्र बोस यांना निरोप देण्यात आला। सुभाषबाबू त्या समारंभाला हजर होते। हेमंत सरकार नावाच्या आपल्या परम मित्राला पत्र लिहून सर्व वृत्तांत सुभाषबाबूंनी कळविला। मी तेथे गेलो, ते जगदीशचंद्रांचे 4 शब्द त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतील या आशेने, त्यांचे दर्शन घ्यावे आणि त्यांच्या वाणी वैभवातून त्यांचे अनुभव विश्व काही प्रमाणात जाणून घेता येईल अशी प्रचंड उत्सुकता मला होती। का कोण जाणे, अगदी लहानपणापासून मला जगदीशचंद्र आणि विवेकानंद या 2 विभूतींविषयी असीम आदर वाटतो। मी त्यांचं नाव ऐकलं तेव्हापासून माझ्या मनात त्यांच्याविषयी ओढ निर्माण झाली। आजचा निरोप समारंभ होता तो जगदीशचंद्रांचा गौरव करण्यासाठी, पण ज्या पद्धतीने तो साजरा करण्यात आला त्यामुळे बंगाली विद्यार्थ्यांनी त्यांची मानखंडनाच केली हे फक्त देशभक्तांच्याच लक्षात येईल। भारतीय वाद्यसंगीत आणि बंगाली गीताबरोबरच एक इंग्रजी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला। नाटकातील भूमिकाही आपल्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या आणि कार्यक्रमाचा शेवट गॉड सेव्ह द किंग या गीताने करण्यात आला। जगदीशचंद्र यांचे मनोगत ऐकायला मिळेल अशी शेवटपर्यंत आशा होती। नाटक चालू असताना हशा आणि टाळ्याने सभागृह दणाणून गेले होते। मी मात्र डोळे मिटून एखाद्या योग्यासारखा बसलो होतो। समारंभ संपला। जगदीशचंद्र यांचे 4 शब्द ऐकण्याची माझी इच्छा अपुरीच राहिली। निराश होऊन घरी परतलो। आपण जोपर्यंत महान माणसांचा उचित सत्कार कसा करावा हे शिकत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने कधीच स्वतंत्र होणार नाही। महान व्यक्तीचा सन्मान नाटके करून पार पाडण्याची लाज वाटली पाहिजे, लाज। बिचारा हिंदुस्तान। या घटनेमुळे मला फार दुःख झाले आहे। एका सभेत पूज्य धर्मपालांनी काढलेले उद्गार मला सारखे आठवत आहेत। आपल्या देशातील माणसं जोपर्यंत इंद्रिय सुखाचा ध्यास घेऊन धावत आहेत तोपर्यंत हिंदुस्तान जागा होणार नाही। विशुद्ध तत्वनिष्ठ असलेल्या तरुणांचे सर्वार्थाने एकत्रीकरण करून त्यांच्या कार्याला दिशा दिली तरच या अधोगतीस पायबंद बसेल। आपल्या देशबांधवांचे डोळे उघडले पाहिजेत। रामकृष्ण परमहंसांनीच आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचे मूळ ओळखले होते। जगदीशचंद्रासारख्या देशभक्ताला मातृभूमीने सुगंध फुलं दिली काय किंवा भस्म दिलं काय सारखंच मानून त्याचा स्वीकार ते करते। भारताने आपला आत्मा गमावला आहे, त्याचं पौरुषत्व हिरावून घेतलं आहे, तरीही निराश न होता अथक प्रयत्न करून भारताने पुरुषार्थ गाजवला पाहिजे। आपल्या अवतीभोवती रमणारी माणसं ही फक्त भूतकाळात रमलेली भूतं आहेत असं मत सुभाषबाबू अगदी उद्वेगानं व्यक्त करायचे। पण हेमंत सरकारला लिहिलेल्या पत्रात मात्र अदम्य आशावाद बाळगून देशबांधवांना ते आवाहन करीत होते। उत्तिष्ठत
जाग्रत उठा, जागे व्हा मित्र हो. जगदीशचंद्र बोस सुभाषबाबूंचे औपचारिक अध्यापक नव्हते. ते विज्ञान विषयाची संथा देत होते. पण एका महान विभूतीविषयी त्यांच्या मनात असणारी ओढ, आस्था, आदर, आपुलकी प्रचंड प्रमाणात होती. बालपणापासून सुभाषबाबूवर असणारे संस्कार, बोस घराण्याची एकूणच उच्च उदात्त विचारसरणी, मांगल्याची ओढ, प्राथमिक शिक्षण चालू असताना वेणी माधव दासासारखा आदर्श शिक्षक मिळणे, त्यांच्या पत्रव्यवहारामुळे निर्माण झालेली भावनिक उदात्तता, बालवयात स्वामीजी व रामकृष्णाच्या साहित्याचा अभ्यास, त्यावरील चिंतन मनन, मित्रांसोबत चर्चा, योगी अरविंदांच्या वंदे मातरम मुखपत्रातील उतारे पाठ करणे आणि ती आवेशपूर्ण आवाजात सादर करणे, त्या उतार्यातील शब्दात जीवनाचा अर्थ शोधणे, अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. प्रखर देशभक्त बनण्यासाठी बालपणापासूनच एका प्रयोगशील जीवनाला प्रारंभ त्यांनी केला होता. किंबहुना मातृभूमीला सर्वस्वाचे समर्पण हा मंत्र घेऊनच ते जगत होते. मी या भारतभूमीचा पुत्र, तिच्या बेड्या तोडणे, तिला बंधमुक्त करणे, हाच माझा ध्यास आणि हाच माझा श्वास. या भारतभूमीच्या सेवेसाठी ज्यांनी ज्यांनी उदात्त उन्नत कार्य केले ते मला आदरणीय आहेत, ते मला गुरुस्थानी आहेत. गुरुस्थानी सन्मान देण्यासाठी त्या व्यक्तीने चार भिंतीच्या वर्गात शिकवलेच पाहिजे असे नाही. औपचारिक शिक्षणात जे गुरु आपल्यावर लादल्या जातात त्यांचाच गुरु म्हणून आम्ही स्वीकार का करावा, असे अनेक प्रश्न त्यांच्या विचारविश्वात थैमान घालत असत. मित्र हो, आपल्याही विचारविश्वात असे असंख्य प्रश्न निर्माण होतात का? त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी त्या अनुषंगाने आपण विचार करतो का? साचेबद्ध जगणे किंवा कोशात जगण्यात धन्यता मानणारी आणि स्वतःला खूप शिस्तप्रिय घोषित करून स्वतःला प्रमाणित करून घेणारी अतिसंकुचित बेडूक प्रवृत्तीची माणसं जगाला शिकवण्याचा मक्ता आपल्यालाच मिळाला आहे असं समजतात तेव्हा हसावं की रडावं तेच कळत नाही. या विश्वातील काही भव्य दिव्य शोधणारी माणसं नेहमीच स्वतःला विसरून जातात. कारण ते भव्यतेच्या शोधात असतात, सत्याच्या शोधात असतात, वास्तवतेचे दाहक अनुभव घेतात, हलाहल पचवतात. तेव्हाच ते असीमांचं साहस करू शकतात. सुभाषबाबूंनी नेमकं तेच केलं. त्यामुळेच आत्मभान, स्वाभिमान विसरणाऱ्या आपल्या देशबांधवांविषयी त्यांच्या मनात चीड निर्माण झाली. एखाद्या कृतीमधून आपण आपल्या थोर विभूतींचा सन्मान वाढवतो का अपमान करतो हे ज्यांना कळत नाही ते जगदीशचंद्राच्या निरोप समारंभाला इंग्लिश नाटक टाळ्या वाजवून पाहू शकतात. गॉड सेव्ह द किंग हे गीतही बिनतक्रार ऐकू शकतात आणि गाऊही शकतात. निरोप समारंभाला जगदीशचंद्रांना मनोगत व्यक्त करता आलं नाही. याविषयी ज्यांना काहीच वाटत नाही ते स्वाभिमान शून्य जीवन जगतात. या प्रवृत्तीवर सुभाषचंद्र अतिशय चिडून म्हणतात, अरे माझ्या देशबांधवांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सुभाषबाबू जो आत्माभिमान घेऊन जगले त्यामुळे ते जगावेगळं साहस करू शकले. महाकाय ब्रिटिश साम्राज्यशाही समोर आव्हान उभे करण्याचे धाडस करू शकले. ज्या धाडसाची दखल परकीय आणि स्वकीयांनाही घ्यावी लागली ते नाहीसे झाल्यावरही सर्व देशबांधवांच्या आणि जगाचे लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी झाले. इथे हा भाग संपतो. धन्यवाद. शेवटी एक नम्र विनंती, चॅनलवर नवीन आला असाल किंवा अद्यापपर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घंटीचे चिन्ह दाबून बेल आयकॉनवरील ऑल हा पर्याय निवडाल. धन्यवाद.